भारतातील प्रवासी सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत सीईओ कॅब्सने आपल्या हायब्रिड कॅब सेवेला सुरुवात केली आहे। ही सेवा ऑनलाईन ॲप आणि ऑफलाईन रस्त्यावरून थांबवता येणारी अशा दोन्ही प्रकारांनी काम करते, जे भारतीय प्रवाशांच्या सवयींना अनुरूप आहे। हात दाखवा कॅब थांबवा या अनोख्या उपक्रमाचा पुण्यात प्रारंभ झाला असल्याची माहिती संस्थापक सीईओ कॅबचे बाहुबली दुर्गेश तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कपिल भानुशाली, रौनक पटेल, वर्षा शिंदे पाटील, स्वप्नील राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। तिवारी म्हणाले की ही फक्त एक ॲप आधारित सेवा नाही, तर भारतीय प्रवास संस्कृतीत नवा अध्याय आहे। आपल्या रस्त्यांनुसार आणि गरजांनुसार बनवलेली ही एक प्रामाणिक आणि स्थानिक सेवा आहे। इतर कॅब सेवांप्रमाणे चालकांकडून मोठा कमिशन न घेता सीईओ कॅब चालकांकडून 0 कमिशन धोरण राबवते। यामुळे सर्व कमाई थेट प्रवाशांकडून चालकांना मिळते। रोख किंवा डिजिटल पद्धतीने ते रक्कम स्वीकारू शकतात। तसेच चालकांना कोणतेही लक्ष नाहीत आणि ते स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकतात। सीईओ कॅब ही आरटीओने ठरवून दिलेल्या मीटर दराने चालणारी एकमेव टॅक्सी सेवा असल्याचे तिवारी यांनी नमूद केले। तसेच स्थानिक रिक्षा चालकांना स्थानिक भाड्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे मिळावेत असाही आमचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले। कपिल भानुशाली म्हणाले, प्रवाशांसाठी सीईओ कॅब्सने हात दाखवा कॅब थांबवा ही संकल्पना भारतीय रस्त्यांवर पुन्हा आणली आहे। सुरुवातीला मिळालेल्या प्रतिसादानुसार चालक आणि प्रवासी दोघेही या नव्या मॉडेलला उत्तम प्रतिसाद देत आहेत। भारतीय सवयींशी सुसंगत आणि पूर्णपणे पारदर्शक व प्रामाणिक सेवा देणारी ही भारतातील खऱ्या अर्थाने प्रवाशांसाठी आपली कॅब सेवा बनू शकते। वर्षा शिंदे पाटील म्हणाले, मासाहेब कॅब संघटना ही चालकांचे हित जोपासण्यास प्राधान्य देते। सीईओ कॅब्स ही चालकांचे हित जोपासणारी कंपनी आहे। ही इतर कंपन्यांप्रमाणे ॲग्रिगेटर परवान्यावर भर देण्यापेक्षा राज्यातील स्थानिक आरटीओ धोरणाला प्राधान्य देते। यामुळे चालकांचे आणि प्रवाशांचे हित जपले जात आहे। यामुळे आम्ही सीईओ कॅब्ससोबत उभे आहोत असं त्यांनी सांगितलं। माझं नाव स्वप्नील सावकार राऊत, चीफ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सीईओ कॅब्स। आपण सध्या आज इथे आल्यानंतर बरं वाटलं, सगळ्यांनी फार सहकार्य केलं। वर्षाताई आल्या, बाहुबली सर आहेत, सीईओ आहेत आमचे। बऱ्याचशा प्रश्नांना आम्ही उत्तरं दिली। आता नवीन प्रसंग आपण इथे आणतोय, नवीन उपक्रम आणतोय, नवीन रेव्होल्यूशन आणतोय। पुण्यापासून आजपासून आपली पुण्याची प्रवास सुरू होणार आहे। जवळजवळ 9000 गाड्या आपण राबवतो इथे आणि बऱ्याचशा नवीन सुखसोयींना आपण हे देणार आहे, प्राधान्य देणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार ट्रान्सपरंट अशी आपण एक कॅब सर्व्हिसेस चालू करतो इथे। त्यामुळे ड्रायव्हर्स आणि त्याप्रमाणेच कस्टमरला पण फार बेनिफिट होईल। अजून बऱ्याचशा गोष्टींचे आपण नवीन उपक्रम राबवलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ रेट्स असणार आहे, ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ ॲक्युरेसी असणार आहे। वेळेवर सगळ्यांना गाड्या उपलब्ध होणार आहे। हात दाखवा कॅब थांबवा ही प्रथमतः मुंबईमध्येच नाही, पुण्यामध्येच नाही तर भारतामध्ये नवीन सेवा चालू होते आणि ही सेवा आपली सीईओ कॅब चालू करणार आहे। त्याच्यानंतर ह्यामध्ये महिलांना भरपूर फायदा होणार आहे। सगळ्यांसाठीच गाड्या उपलब्ध आहेत, सगळ्यांसाठीच गाड्या तुम्ही बुक करू शकता। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांची सेफ्टी फार थॉटफुलनेसने विचार करून ठेवलेली आहे की त्यासाठी महिलांना स्वतःचा नंबर द्यायची गरज नाही आहे। त्यासाठी ते नंबर देताना स्वतःच्या वडिलांचा किंवा मित्राचा, भावाचा नंबर देऊनसुद्धा तुम्हाला कॅब बुक करणार आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा लिकेज होणार नाही, डेटा प्रायव्हसी मेंटेन होईल। आणि आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीईओ कॅब इंडिया रायडर लवकरात लवकर माझी सर्वांना चालकांना विनंती आहे, बहुमताने सगळ्यांनी कॅब ID रजिस्टर करा, तुम्ही ॲप रजिस्टर करा आणि लवकरात लवकर आपल्या ह्या नव्या मोहीममध्ये एकत्र येऊन आपण ह्या बिझनेसला पुढे घेऊन जाऊया। सध्या मुंबई, पुणे नाहीच तर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध होणार आहे। हात दाखवा कॅब थांबवा हे महत्त्वाचं आणि सर्वात मोठी मोहीम आहे, कारण मुंबईमध्ये नाही तर भारतात आणि महाराष्ट्रात आपल्याला सवय आहे की हात दाखवा आणि बस थांबवा वगैरे। आपण रस्त्यावर असलो कुठेही ऑटो थांबवा, कॅब थांबवा ही सवय आपल्याला जडलेली आहे। या सवयी ज्या आपल्या चाली, प्रथा आणि कल्चर आहे त्या कल्चरला विचार करून आपण हात दाखवा कॅब थांबवा हे नवीन स्कीम आणि नवीन कॅम्पेन आजपासून चालू केलं आहे। मुंबईमध्ये ऑलरेडी हे चालू झालेलं आहे। कुठेही रस्त्यात उभा असताना तुम्हाला ॲपची, ऑनलाईनची काहीच गरज नाही आहे। तुम्ही ऑफलाईन पण कॅब बुक करू शकता, फक्त तुम्हाला हात दाखवायचा आहे। आमच्या जवळपास असलेल्या सगळ्या गाड्या लगेच थांबतील, तुम्ही गाडीमध्ये बसायचं आहे आणि नंतर ड्रायव्हर तुमच्याकडून डिटेल्स घेईल आणि त्याप्रमाणे तुम्ही कॅबची राईड चालू करू शकता। पुष्कळ प्रतिसाद मिळतो आहे मुंबईमध्ये। आमचे बऱ्यापैकी जवळजवळ आम्ही 25% मार्केट शेअरवर सध्या चाललो आहे। इवन दो देर आर सो मेनी कॅब्स अवेलेबल इन द मार्केट बट वी आर डुईंग प्रिटी वेल। सिमिलरली आम्हाला पुण्यामध्ये वर्षाताईंचा सहयोग मिळाला आहे। आम्हाला फार खात्री आहे की आम्ही चांगल्या प्रमाणे इकडे पण मार्केट शेअर वगैरे आणू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पण आमचे रेट्स वगैरे आहेत
ते RTO अप्रूव्ह रेट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता मी म्हणताना 1 किलोमीटरला 25 रुपये रेट आकारला जाईल. हा पूर्णपणे RTOने अप्रूव्ह केलेला असणार आहे. ह्याच्यामध्ये काही सर्ज नाही आहे, हिडन चार्जेस नाही आहे, नो कमिशन अटॅच टू इट. पूर्णपणे ट्रान्सपरंट असे रेट ऑपरेटिंग असणार सिस्टम फॉर अस. RTO प्रमाणेच रेट आकारले जातील. RTOने रेट चेंज केले तर ते रेट ॲप्लिकेबल होतील. पण सध्या जे पण आपली भारतीय महाराष्ट्र जी RTC सेवा आहे त्याप्रमाणेच रेट आकारले जातील. मिनिमम त्याच्यामध्ये असं आहे की मिनिमम तुम्हाला कसं आहे, ह्यामध्ये फार विचार करून ही सेवा चालू केलेली की जे पण आपले रिक्षा बांधव आहेत त्यांचा बिझनेस घेणं याच्यामधून बिलकुल सकंपा नाही आहे. त्यांनाही आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. जे पण लांब 3 किलोमीटर 5 किलोमीटर तिथे ही कॅब सेवा ग्राहकालासुद्धा फायदेशीर ठरेल. अदरवाईज छोट्या डिस्टन्ससाठी यू कॅन ऑलवेज यूज ऑटो सर्व्हिसेस. हां, मिनिमम तुमचा रेट हा 5 किलोमीटरचा आहे. 180 रुपये आकारले जातील. त्यानंतर 6 किलोमीटर झाले तर पुन्हा 25 रुपयाप्रमाणे जे पण रेट होतील, जे पण RTO प्रमाणे रेट्स होतील ते रेट्स ॲप्लिकेबल होतील. आणि तुम्हाला तुमच्या काय रेट मिळणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे ट्रान्सपरंटली दिसेल. म्हणजे कस्टमरने एखादी गाडी बुक केली तर त्याला माहिती आहे की त्याला काय रेट आकारला जाईल. त्यामध्ये जराही हिडन चार्जेस नाही. म्हणजे तो डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर ते 180 200 रुपयांना होणार, ते 180च असणार. जे आधी दाखवलं तेच रेट ॲप्लिकेबल होते. भले तो ट्रॅफिकमध्ये असेल किंवा टोलवर असेल. जे रेट्स आम्ही ठरवलेत, जे रेट्स RTOने ठरवलेत तेच रेट्स आकारले जातील. आज आप सभी लोग यहाँ पे आए, आप सभी लोगों का हार्दिक अभिनंदन. मैं आपका दिल से स्वागत करता हूँ और आपके माध्यम से महाराष्ट्र की सभी जनता को एक आश्वासन देना चाहता हूँ कि कैब से रिलेटेड कोई भी प्रॉब्लम आपको नहीं होगी. CO कैब इंडिया राइडर एप्लीकेशन आप सभी लोग अपने मोबाइल में डाउनलोड कीजिए और सुरक्षित प्रवास कीजिए. आप सबका बहुत बहुत धन्यवाद.